बर्हापीडं नटवर्वपुकर्णयोर्कर्णिकारं बिभ्रद्वासकनककपिशं वैजयन्ते च मालां रन्ध्रान् वेणुरजसुदया पूरयन् गोपवृन्दे पुरन्दारण्यं सुपरमणं प्राविशद्गीतपूर्णः गोपेशं गोपिकाकान्तं राधाकान्तं नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी हरिप्रिये नमोऽस्तुते। असो आज आपली 6व्या दिवसाची मंगलमय कथा ऐकूया। जेथ नाही काही नाम रूप गुण, म्हणते निर्गुण जया लागे, तोची गोकुळात होनी गोळ, म्हणवितो बाळ यशोदेचा। निर्गुण निराकार सत्ता सगुण साकार रूपामध्ये आविर्भूत झाली। निराकार परमात्मा निराकार झाला, त्याला आपण ऐकलं। आणि भगवंताने अवतार घेऊन आम्हाला ज्ञान दिलं देवाने। कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवंताने आम्हाला ज्ञान दिलं। छोट्याशा गोष्टीतून मोठं तत्वज्ञान या जगाला दिलं। त्याला मी ऐकलं। जहर पेताना परमात्मा हसला। हसणाऱ्या कृष्णाची कथा या जगाला सांगितलं। जग असं आहे, अनेक विचाराचं, अनेक भावनांचं, अनेक स्वभावाचं जग आहे। हे जग त्रिगुणात्मक आहे। त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी पाठ। हे 3 गुण आसार असलेले आहेत। हे जग असं आहे। 6व्या दिवशी या जगात आल्या। 6व्या दिवशी या जगातल्या लोकांनी मला जहर दिलं प्यायला। देव माखन खायला आला होता, देव दूध प्यायला आला होता, पण या जगातल्या लोकांनी देवाला जहर दिलं। जगाचा परिचय द्यायचा होता देवाला, की जग असा आहे। मावशी होऊन आली होती, तिचा हेतू दुष्ट होता। अविद्या म्हणले तिला, वासना म्हणले तिला। भगवंताने तिचा उच्चाटन केलं, समाप्त केलं तिला। या जगाला सांगितलं, पुरुषार्थ करायचा असेल तर आपणाला पुतना कोण, रामायणातली तहटिका कोण। भगवंताने अवतार घेऊन विचार सांगितला, बोध केला आम्हाला। आणि अशी लीला भगवंताची गोकुळामध्ये चाललेली आहे। आपण ऐकलं गर्गाचार्याने नामकरण केलं भगवंताचं। महाबळ दैत्य खोटा साधू होऊन आला होता।
संसार त्याच्या पाठीमागे लागला. पोती सांगून मला पैसे कमवायचे म्हणणाऱ्या माणसाच्या पाठीमागे संसार लागत असतो. पंचांग सांगून काय, पोती सांगून काय, म्हणून या माणसांचा उत्कर्ष होत नसतो, विकास होत नसतो. ज्याला परिपूर्णता म्हणते ती परिपूर्णता प्राप्त होत नाही. मला पोती सांगून पैसे कमवायचे असा हेतू जर मनात असेल तर संसार पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मार खाल्ला, संसार पाठीमागे लागला सगळा. असो, आला होता साधूचा वेश घालून, भगवंताने त्याचा उद्धार केला. एके दिवशीची घटना सांगितली आहे. चालले भगवंताची बाललीला. आईनं भगवंताला टाळू माकली होती, नाहू घातलं होतं, पाजलं होतं. भगवान परमात्मा झोपी गेले होते. आईनं सगळं घरकाम केलं आणि घरकाम झाल्यास आई झोपी गेलेल्या आपल्या बाळाच्या समोर कृष्णाच्या येऊन उभी राहिली होती. बघत होती, केवढा आनंद झाला होता तिला. काय काय करा वाटत होत तिला. सुवर्ण मंचकावर झोपी घातलेलं आपलं बाळ, कुरळे कुरळ्या केसाचा परमात्मा. आईला केवढा आनंद झाला होता. आणि एवढ्यामध्ये बाळानं पूस बदलली. पूस बदलली. ज्या जगाला ज्ञान दिलं, पूस बदलली. भगवंताने सांगितलं युग बदललं. शिवाजी राजांचा जन्म झाल्यास काळानं पूस बदलली होती. महापुरुष ज्यावेळेला जन्माला येतात त्यावेळेला इतिहास बदलून टाकीत असतात. आणि म्हणून आता इतिहास बदलणार. आता काळ बदलणार आहे, युग बदलणार आहे, इतिहास बदलणार आहे, समय बदलणार आहे. आता साधनं सुद्धा बदलणार आहे. भगवंताने पूस बदलली. का बदलली पूस? विचार सांगितलाय. छोट्याशा गोष्टीतून मोठं तत्वज्ञान या जगाला दिलं. आईला आनंद झाला. माझ्या बाळानं पूस बदलली, माझ्या बाळानं पूस बदलली, माझ्या बाळानं पूस बदलली. मला उत्सव करायचा आहे. घाई सुरू झाली होती, गडबड सुरू झाली होती. गोपी आल्या होत्या, नटून थटून आलेल्या होत्या, श्रंगार करून आलेल्या होत्या. आणि म्हणलंय की गोडधोड पदार्थ करू लागलेल्या होत्या. पण परमात्म्याला परसामध्ये शकटासूर गाडीच्या रूपाने येऊन थांबलेला होता. पुढे बघितलं की त्याला काय म्हणणार, ही लाकडाची गाडी आहे म्हणणार. त्याजवळ अशी विद्या होती, त्याला असं होता येत होतं. आणि त्याला एक झोका बांधला होता गाडीला, आकट केल्यासारखं. आपण आकट करतो बाळाला कधी कधी, आणि त्याच्यात परमात्म्याला टाकलं होतं आकट्यामध्ये. थोडा झोका दिला आणि सगळ्या गोपी यशोदा माता उत्सव करण्यासाठी नटून थटून मधुर मिष्टान्न करू लागलेले आहेत, पुरी पक्वान्न करू लागल्यात, मेवा मिठाई करू लागलेले आहेत, धिरडे धपाटे पोळ्या कडी वडी कुरवडी करायला चालू आहे. उत्सव चाललेला आहे, मंगल गीत गाऊ लागलेले आहे. म्हणलंय हे सगळं चाललं होतं ना, ती देवाला विसरून चाललेलं होतं. देवाला विसरून चाललं होतं. देवाला विसरून चाललेला जो उत्सव आहे, जो आनंद आहे, त्याला परमात्मा लाथ मारित असतो. म्हणून आपल्याकडे आपण उत्सव करतो. आता सगळेजण आपल्या बाळाचा उत्सव करायलेत, वाढदिवस करायले. माणसं लग्नाचा वाढदिवस करायले. काळ बदललाय, आमचे लेकर सुखी झालेत. त्यांना वाटलंय काही काही करा दुसऱ्याचं बघून म्हणून. करा, ठीक आहे, करा. परंतु देवाला संताला विसरून करू नका. त्या दिवशी घरी देवपूजा करा. त्या दिवशी घरी साधू संतांना बोलवा. ज्यांचा वाढदिवस आहे ना, त्यांचा गुणगौरव करा. गुणगौरव करा. आणि त्यांचे दोष असतील ना, ते दोष बी सांगा. पण दोष कसे सांगायचे?
दोष सांगण्यासाठी युक्ती आहे. म्हणा, लोक जमलेले असतात, सगळे पाहुणे रावळे इष्टमित्र सगळे महाराज लोक येऊन भेटलेले असतात, त्यांना म्हणा आपल्या लेकराचं गुणवर्णन करा अगोदर. मला मुलगा किती गुणवान आहे, काय काय कामं करतो, त्याचे चांगले चांगले जी सवय आहेत ना त्याचं वर्णन करा की काय करायला. पण त्याचे दोष सांगताना हळूच सांगा. म्हणा महाराज एवढे गुण बाबाचे आमच्या चांगले, आता काय सांगावं तुम्हाला, लईच वाघ गुणाचा आहे माझा. पण महाराज काय करावं, ह्याला एक गोष्ट थोडी लक्षातच येत नाही बाबाच्या आमच्या. अहो लय मोठं यश कमिणारं लेकरू आहे आमचं, पण सकाळी उठायला लईच उशीर करतोय. एक शब्द आहे. अगोदर काय वर्णन केलं, चांगला हाय, असा हाय, तसा हाय वर्णन केलं. आणि दोष कसा सांगितला, थोडक्यात सांगितलं, हळूच सांगितला. काय करावं, सगळे गुण चांगले आहेत, पण थोडं जरा सकाळी उठायला उशीर करतोय महाराज. ह्यानं जर सकाळी लवकर पहाटे उठायला सुरू केलं का, तर तुम्हाला सांगालो त्याला एक ग्रेड लागणारा मुलगा आहे आमचा. काय बिघडलंय आपलं मन, हो गुण गौरव करा. एखादा दोष बेळला तर ते सांगा, पण सांगताना एवढी युक्ती करा, हळुवारपणानं सांगा. एवढ्या मोठ्या माणसात त्याची फजिती लेकराची करू, आपल्यापासून लेकरं दूर जाते. असं तर काय सांगायचं की देवाला आणि संताला विसरून जाऊन वाढदिवस साजरे करू नका. एका महात्म्याच्या समोर मी ऐकत भेटलो होतो, म्हणले अरे सगळे लोक डे साजरे करायलेत म्हणले आता, मॅरेज डे. आता नवीन पिढीचे आमचे लेकर सुखी झालेत, दोघांनी पगार, हात त्यांचे सोन्याचे झालेत. मग लग्नाचा वाढदिवस आमच्या, मग काय तुमच्या घरी लग्नाचा वाढदिवस आहे. आता लग्नाचा वाढदिवस सुरू झाला, मॅरेज डे, हळदी डे, बर्थडे, असे कितीतरी डे आहेत, लक्षात ठेवा. देवाला धर्माला विसरून जर केलं तर काय होईल, गटार डे होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय, तुकाचार्य महाराज की जय. ही लेकरं काय करते, असा जल्लोष करीत करीत मग काय करते, गटारमध्ये पडते ना. गटार डे होईल एके दिवशी. भगवान परमात्म्याने सांगितलं, देवाला विसरून चाललेल्या उत्सवाला आणि त्या संसाराला मी लात मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लात मारली आणि तुकडे तुकडे त्या शकटासुराचे केले. आपण एक नारळ फोडूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, तुकाचार्य महाराज की जय. तर काय अशी लीला चालली आहे भगवंताची. छोट्याशा गोष्टीतून मोठं तत्वज्ञान देवानं आपणाला दिलंय, विचार दिले. आपल्याकडे म्हणलं तरी कृष्णलीला आहे ना, नुसती वर्णन करायचे आणि त्याचं काही घ्यायचं का नाही भगवंतानं सांगितलं. सगळे महाराज काय म्हणते, अहो ही कृष्णलीला आहे ना, चरित्र ते उच्चारावे आणि केले देव उकळी, एवढं म्हणून मोकळे होते. अरे सगळं घेण्यासारखं आहे बरं का. मोठ्या महात्म्याचा विचार आपण सांगायला, मी काही तेवढा स्वतंत्र विचार मांडणारा माणूस नाही. महात्म्याचे जरी चांगले विचार मांडले, त्यांचे ऐकून मी सांगायलो. त्यांनी सांगितलं, बाबू अरे छोट्याशा गोष्टीतून केवढा मोठा विचार श्रीकृष्णाने या जगाला दिला. आणि लोक तर असं म्हणते नुसतं उच्चार करावा म्हणते, त्याचा उच्चार नाही, केवढा मोठा सखोल विचार श्रीकृष्णाने या जगाला दिला. तर एके दिवशी काय झालंय, आता भगवान परमात्मा हळूहळू रांगायले. त्यांनी रांगण्यातून काय ज्ञान दिलं ते आम्हाला ऐकायचंय. तळवे तळहात तळहात टेकी, तळवे तळवे तळहात तळहात टेकी, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगते. तळवे तळहात तळहात टेकी,
शुकाचार्यासारखे महान सद्गुरू त्यांना पाना फुटलेली आई म्हणले सांगायलेत राजा परीक्षितेला, बाबा माझ्या ऐक, मी तुला कृष्णलीला सांगायलो, कृष्णं वंदे जगद्गुरु। ऐक, मी तुला कृष्णलीला सांगायलो, भगवान परमात्म्यानं लीला केली, रांगत असताना लीला केली, फार मोठं तत्वज्ञान या जगाला दिलं। ही पृथ्वी माता नाही, भूदेवी आहे। ही भूदेवी मला पाप्यांचं ओझं झालंय, म्हणून वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रेवाय तोय सांगत असे। ब्रह्मा इंद्राने बरोबरे शिव चाली आले सर्व क्षीराब्दीशी। ही सगळ्याला घेऊन भगवंताकडे क्षीरसागराच्या ठिकाणी गेली होती आणि आपलं दुःख सांगत होती की पाप्याचं ओझं झालंय मला, भूमिका पे त्यांच्या भारे आणि कुंभ पाकाची शरीरे, मला पाप्यांचं ओझं झालंय म्हणत होती। भगवान परमात्मा ने तिला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं, मी भूमीचा भार उतरण्यासाठी धर्माचं परित्राण करीन, मी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि। आणि हे काम करण्यासाठी परमात्मा आला, भगवंताचा अवतार त्याच्यासाठी आहे। आम्हाला सुद्धा भगवंताने सांगितलं की तुम्ही हे काम करा, संस्कृतीचं काम करा, तुम्ही धर्माचं काम करा, मग देवाचं ना आपलं नातं जुळतंय। आम्हाला देवाबरोबर कनेक्ट व्हायचंय, कनेक्ट। कसं कनेक्ट व्हावं लय अवघड आहे, ही काय गोष्ट सोपी आहे का? गोष्ट एवढी सोपी नाही। कनेक्ट व्हायचं देवाबरोबर आम्हाला, तर देवानं जी कार्य सांगितले ती कार्य आम्हाला करावं लागेल। मग आमचा आणि भगवंताचा संबंध जुळला जातो। आमचा आणि देवाचा संबंध जुळला जातो। एकदा काय झालं, रेल्वेमध्ये प्रवाशाचं भांडण लागलं, हमरी तुंबीवर आले, एकमेकाच्या सदऱ्याला धरायची वेळ आली, सगळ्या डब्यामध्ये गोंधळ उडाला। एक शहाणे समजदार व्यक्ती होते, ते आले, ते म्हणजे सगळे थांबा म्हणे, मला दोघाला विचारू द्या, तुम्हाला कुठं जायचं आहे विचारलं। भांडणाराला पाणगावला जायचं, पाणगाव, ह्याला विचार तुम्हाला कुठं उतरायचं आहे, पाणगाव। कुठं जायचं तुम्हाला, पानगावला उतरून रामगडला जायचं। रामगडला काय, भागवत चाललंय तिथं, आमच्या पाहुण्यानं बोलविले। कोण आहे तुमचे पाहुणे? आमके आमके। तुम्हाला कुठं जायचे? हो मला रामगडला जायचे। हां कशाला? सप्ताह चाललाय ना तिथं, पाहुण्यानं बोलले आमचे, दोघाचे पाहुणे एकच। अरे बापरे म्हणले, उगतच आपण भांडायला होतो म्हणले, बसा 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 बसा, एकमेकाला चहा बी पाजायले, गप्पा बी करायले। का बरं? तर दोघाचा बी उद्देश एक झाला। मैत्री कधी जुळली? दोघाचा उद्देश एक झाला ना, तुम्हाला सांगतो, पण भांडणच मिटून गेलं। तसं आपला आणि भगवंताचा उद्देश जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत भगवंताचं आणि आपलं नातं जुळत नाही। नाही तर मग सकरा तर बघती एकीकडं चलती एकीकडं। गोपाल कृष्ण भगवान की काय चाललंय आपलं की या भूदेवीला भगवान परमात्मा सांगायले मी आलोय आता, थोडा धीर धर, तो आता थोडा धीर धर। कसं आहे तिला वाटायलंय मी हाक मारली, देव आले, पण देवाचं मी स्वागत काय करू? माखन खायला देव आलाय, काय करू मी आता, काय देऊ भगवंताला? तू काय काळजी करू नको, तुझ्याजवळ जी आहे ती दे। म्हणजे काय तिच्याजवळ? पृथ्वीजवळ द्यायला काय? माती भगवान परमात्म्यानं खाल्ली आणि बळीराम दादानं बघितलं, आईला हाक मारली, अयो ह्यानं माती खाल्लाय बघ म्हणले,
आई रोज माती खायला म्हणून घरानं येत होतं, म्हणून एक काठी घेऊन आली, हा छडी घेऊन आली. हा आणि भगवान परमात्म्याला उघड तोंड म्हणाले, उघड तोंड. कान पकडला भगवंताचा. 33 करोड देवता अवकाशातून बघायला. वा वा देवा वा, यशोदा माते, काय तुझा अधिकार आहे की जगाच्या मालकाचा तू कान पकडलीस. एवढा मोठा अधिकार भक्तीचा आहे. भगवंताच्या लाडक्यानं देवाचा कान पकडण्याचा अधिकार कुणाला दिला असेल? देवांत यशोदा मातेला दिलाय. लक्षात अहो, लय मोठा अधिकार आहे. प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये काय करत असतो? आपला कान धरायचा अधिकार कुणाला तरी एक जणांना देत असतो. कुणाला तरी एक जणांना देतो. तो म्हणतो, महाराज ती काय माझा कान धरताय? माझा कान धरण्याचा अधिकार माझ्या आईला दिलाय मी. कोणी म्हणते वडिलाला दिलाय मी कान धरण्याचा अधिकार माझ्या. कोणी म्हणतं मी गुरुनी माझ्या दिलाय कान धरण्याचा अधिकार. अहो, एक लक्षात ठेवा, कान धरण्याचा अधिकार लय मोठा आहे. म्हणून आपल्याकडं कान फुकले जाते. साधू संत कान फुकतेत. कानामध्ये मंत्र दिला जातो, कान त्यांना दिला जातो. तर कान पकडला आईनं, देवदेवता सगळे बघायला येतात. आणि भगवान परमात्म्यानं आईला साक्षात्कार घडविला. बाबा माझ्या साक्षात्कार घडविला. जांभई दिली, आ करून जांभई दिली. जांभई दिली तर जगाला ज्ञान दिलं. आछी करून सिंक दिली तर जगाला ज्ञान दिलं. कुस बदलली तर जगाला ज्ञान दिलं. माती खाल्ली तर जगाला ज्ञान दिलं. कृष्णम वंदे जगद्गुरु. काय सांगू तुला? आ करून जांभई दिली. आणि 33 करोड देवता 14 भुवन मुखामध्ये असे फिरायला पिक्चर दाखविल्यासारखा दाखविला. आईला झापड पडली. अशी पिक्चर आपला आवरला भगवान परमात्म्यानं. आईला साक्षात्कार घडविला. आहे मी जगाचा मालक आहे बघ माझ्याकड. पण आईला कळालं नाही. राजा काय सांगू, भोळ्या आईला कळालं नाही. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. अरे ही जग उपाधी आहे आणि या उपाधीला अधिष्ठान रूप असणारी तत्व आहे ना, त्याला ज्ञेय म्हणलंय, त्याला ब्रह्म म्हणलंय त्याला. आणि तो बोध भगवान परमात्म्यानं केला, पण आईला कळाला नाही. असो आईला साक्षात्कार घडविला पण कळाला नाही आईला. चालले आहे भगवंताच्या अशी लीला. एके दिवशी तृणाव्रत आला म्हणलं. हा तृणाव्रत आला आणि त्या तृणाव्रतानं वारं आलं. भगवान हलके झाले. उचलून नेलं, वर उंच नेलं. उंच नेऊन मोठी शिळा बघितली. त्या शिळेवर ह्या बाळाला टाकून देतो म्हणला. कंसानं वाट लावलं होतं त्याला. शिळेवर टाकलं की बाळ मरून जाते. मग मला अर्ध राज्य मिळतं, किती आनंद झाला त्याला. पण काय झालं, वरून त्या बाळाला असं टाकायला गेला, पण बाळानं खोबर मिठी घातली त्याच्या इथं नरड्याला. आणि वरचीवर भगवान जड व्हायले आणि त्याची नळी दबायली, ही जीभ बाहेर पडायली, डोळे वटारायला. राजा तुला सांग का, भगवान त्याला म्हणले, बेट्या मी एकटा पडत नाही, तुला घेऊन पडतो आता. आणि म्हणून भगवान परमात्माने त्याची नळी निमटिली, जीभ बाहेर पडली, डोळे वटारले, त्याच्या मुखातली अंतर ज्योत निघून भगवंताच्या ज्योतीत विलीन झाली. नारळ फोडूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग आई सगळ्या गोकुळामध्ये फिरायली ना. सांगा रे कोणी माझा कृष्ण, माझा कृष्ण पाहिला काय कोणी, सांगा रे सांगा. माझा कृष्ण पाहिला काय कोणी, सांगा रे सांगा.
अंगणी रांगत आले मोरे हाती घेऊनिया मोर अंगणी रांगत आले मोर होते सार होते सार कैसी भूल पडली कोणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण पाहिला कोणीतरी सांगा गे सांगा राजा भगवंताच्या लाडक्या ऐक सगळीकडे फिरली यशोदा माता सांगा गे कुणी माझा कृष्ण पाहिला का सगळ्याकडे गेली जपी तपी योगी ज्ञानी जिज्ञासू मुमुक्षू अर्थार्थी सगळ्याकडे गेली मोठ्या मोठ्या ज्ञानी महात्म्याकडे गेली वेदांती लोकांकडे गेली सगळ्याकडे गेली पण त्यांनी सांगितलं नाही ह्याची गोपी आहेत ना हजारो जन्माची साधना आहे त्यांची भक्तिमय जीवन आहे त्यांचं श्रुती रूपे म्हणलंय त्यांना आणि त्या भोळ्या गोपीनं सांगितलं भोली भाली अनपढ़ गवालन पंडितों की वाणी बन गई सूरज की कहानी बन गई काय सांगू अरे वर्जभूमीची कहाणी झाली आज लोकांचं जीवन म्हणलं ना इतिहास निर्माण केला आहे माणसाने बरेच लोक जगात झाले त्यांना पैसे कमवता आले आणि इतिहास निर्माण करता आला नाही त्यांना गोकुळच्या भोळ्या भाबड्या लोकांनी इतिहास निर्माण केला काय यशोदाबाई बघ मी बच्चान गावा में ढिंडोरा तुमच्या जवळच आहे जवळच होता काय झालं होतं यशोदा मातेच्या डोळ्यावर नुसता पडदा आला होता अहंकाराचा पडदा आला होता मी देवाचा कान पकडला अहंकार आला होता तिला देवानं थोडं यश दिलं का माणसाला अहंकार येतो जी लोक मोठ्या मोठ्या पदावर आहेत आज मोबाईलवर घाण घाण बोलत होता रामाला एक कार्यकर्ता काल परवा बोलत होता असो अधिकार मिळाला पद मिळालं की माणूस देवाला सुद्धा मानित नाही
अरे बेट्या भगवंताची चापट बसली ना कानाखाली, 1000 चंद्र दिसतील दिवसा, 1000 चंद्र दिसतील, भगवंताची सत्ता आहे. एवढा एवढा घुंगुरडा माणूस अहंकार करतो. यशोदा मातेला अहंकार आला होता. श्रीकृष्णाचा शोध घेताना नुसती रडत होती, रडत होती. रडून 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 अहंकार निघून गेला. म्हणून डोळ्यात अश्रू आले ना, आता अंतकरणाची शुद्धी होत असते. स्नान केल्यामुळं वरून शरीराची शुद्धी होते, पण डोळ्यातून अश्रू आले ना माणसाच्या, तर अंतकरणाची शुद्धी होत असते. मनाची शुद्धी होते, चित्ताची शुद्धी होते, अंतकरणाची शुद्धी आपल्या होत असते. म्हणून आपल्या डोळ्यात अश्रू देवपूजा करताना, पुथीवाचन करताना, भजन करताना, कंठी प्रेम लाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे. आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत म्हणलंय. देवानं दोन देणग्या दिलेल्या आहेत आम्हाला, आसू आणि हसू म्हणलं. हसण्याची कला देवानं दिली आहे माणसाला. प्रसंगानुसार संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतंय, ही देवानं दिलेली देणगी आहे. हसणाऱ्या कृष्णाची कथा चाललेली आहे. किती आनंद झाला, किती आनंद झाला, किती आनंद झाला. बाई माझं सोनं ग, माझं महाबड ग, माझा वाघ कुठे गेला होता ग बाबा, माझा अचुळं, माझं बचुळं, माझं छकुडं कुठं गेलतं ग माझं, असं म्हणत होते. आणि मांडीवर घेतलं होतं, पदर पांघरू घातला होता, तिला पाना फुटला होता. प्रेम म्हणलंय. आई लेकराला दूध पाजित नसते, प्रेम पाजित असते, प्रेम. जुन्या काळामध्ये असं सांगितलंय की आपल्या लहान बाळाला शेजारने जवळ ठेवून त्या बाळाची आई रानात कामाला निघून जायची आणि शेजारणीला पाना फुटायचा. कित्येक लेकराला शेजारणी पाजित होत्या. खोट्या गोष्टी नाही ते. दुसऱ्याचं बाळ बघून ज्या माऊलीला पाना फुटतो, काय प्रेम असेल तिच्या हृदयात म्हणलंय. आज ती प्रेम राहिलं नाही, ती संवेदना राहिली नाही, आज अश्रू राहिले नाहीत. कारण काय झालंय, माणसाला आज आर्थिंग मिळत नाही. सिमेंट आणि डांबरनं लपेटलेली धरती माता झाली आहे. पुण्यो गंध पृथ्व्यांच विभूती सांगत असताना भगवान सांगून गेले, गंधवती म्हणले ह्या पृथ्वीला. पण ही पृथ्वी माता आता गंध गमावून बसलेली आहे. आता त्याला संवेदना राहील नाही, आर्थिंग राहील नाही, गंध सुगंध मकरंद राहिला नाही. काय चाललंय, सुताचार्य राजा परीक्षितीला सांगायले तर राजा माय बाबा रडून रडून आईचा अहंकार निघून गेला होता. पाजीत होती बाळाला आपल्या, पदर पांघरू घातलाय, पाजवायली आहे. तर म्हणलं आईच्या प्रेमाच्या नुसत्या अशा लाटा उसळू लागलेल्या होत्या. आनंदाचे डोहे आनंद तरंग म्हणले. आनंद झाला होता तिला. नुसते प्रेमाचे उमाळे येत होते, असे नुसत्या लाटा उसळत होत्या. आनंदाचे नुसते कारंजे उडल्यासारखे होऊ लागले होते. हिंदीमध्ये हसरते आने लगे म्हणले, मन मचलने लगा म्हणले. असं व्हायला तिला. म्हणून सारखं पाठीवून हात फिरत होती. टाळवर हात ठेवायची, पाठीवून फिरवायची, टाळवर हात ठेवायची, पाठीवून हात फिरवायची. पाजीत असताना ती प्रेम बसू देत नव्हतं तिला. प्रेम असा आहे, बसू देत नव्हतं प्रेम. काय काय करू झालं होतं तिला. म्हणून सारखं टाळवर हात ठेवायची, पाठीवून फिरवायची. पेता पेता सोडून दिला प्यायचं. पदर बाजूला सारला. आय तू मला तसं का बरं करायलीस ग म्हणला. तसं का बरं करायलीस मला. पाठीवून सारखा हात का फिरवाडीस तू. बाबा माझ्या बाबाची सोन्याची वाघाची मला लई लई मया येते, म्हणून तसं करायला. मग मया कसली असते ग म्हणला. माझ्या बाबा मया सांगायला येत नसते. वाघा राजा माझ्या मया सांगायला येत नसत्या. ती प्रेम असतंय. मग प्रेम कसलं असतंय दाखवितीस का मला. तुकाराम म्हणले प्रेम नाही सांगता, दाविता बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. अरे ती दाखवायची वस्तू नसते रे बाबा. मला लई लई वाघ माझा आवडतंय म्हणली. तुझ्या नवाही नगा देवराया
माय भगवंताचे लाडके लेकरं ऐकूया काय सांगायले शुकाचार्य राजा परीक्षितीला. बाबा माझ्या ऐक, अरे आई ना आण वाहिली आई ना ध्यान वाहीन गा देवराया बहु आवडसी जीवा पासोने आण वाहिली आई ना. आई आण वाहिलीस तू, देवले आवडतो म्हणलीस. हा मी तुला कान धरू दिलाय, तुला माझ्या आईला कान धरण्याचा अधिकार मी दिलाय. आण वाहिलीस देव आवडतो म्हणून. मी परीक्षा घेईन तुझ्या प्रेमाची, खरं कोण आवडतंय तुला ती बघ. संसार आवडत का देव आवडतो, घेईन परीक्षा एके दिवशी तुझी. आण वाहिलीस तू. प्रेमाची परीक्षा परमात्मा घेत असतो. म्हणून परमात्म्याला दयाळू म्हणलंय, कृपाळू म्हणलंय, स्नेहाळू म्हणलंय, प्रणत पाळू म्हणलंय, दीनबंधू म्हणलंय, दीनानाथ म्हणलंय, दीन वत्सल्य म्हणलंय, भक्त वत्सल्य म्हणलंय, प्रेम वत्सल्य म्हणलंय, वेदक म्हणलंय, बोधक म्हणलंय, शोधक म्हणलंय. परमात्म्याला शोध घेतो आपल्या प्रेमाचा. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे काय केला, आईच्या प्रेमाची परीक्षा घेईन म्हणला आज. पहाट आई उठली होती, रवी दोर घेतला होता, डेरा घुमत होता, आई मंथन करीत होती. म्हणलंय की परमात्मा उठला, रांगत 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 आईच्या जवळ गेला, हात धरला आईचा. आई मला प्यायला दे म्हणला. आईने खूप समजव, ऐकत नव्हता. एवढं रवीचा हात हारी रे बाळा, करू दे रे नंतर. आई समजावत कालवेला दये भातानुनिया मेळविले लवना सख्या रे हरी जेवी वास जुना. आई भूक लागली म्हणत होता सारखा. आईनं समजावलं पण ऐकत नव्हता. नाईलाज झाला आईचा, नाईलाज झाला. आणि आईनं उचलून त्याला मांडीवर घेतलं आणि पाजीत होती. राजा ऐक, पेता पेता काय लीला केली. जगाचा मालक आहे, आडीमध्ये दुधानं ठेवलंय, अग्नी चितविला. अहम वैश्वानरो भूतवा, परमात्मा अग्निरूप आहे, अग्नी चितविला. आणि दूध वरी आलं, उतू चाललं, खरपूस खरपूस त्याचा गंध सुगंध सुटला त्याचा. बाई दूध उतू गेलं की ग, दूध उतू गेलं की ग, माझं सगळं दूध उतू गेलं की ग म्हणले. मांडीवरचा प्यायलेला देव तोडून टाकला खाली आणि दूध वाचवायला गेली. देवानं परीक्षा घेतली आहे. देव आवडतो म्हणती, सण देवाला तर टाकून दिलीस आणि संसार वाचवायला गेलीस. तुझ्या काहीच हाती लागणार नाही. आता लक्षात ठेव, तिकडं जाईपर्यंत दूध सगळं जळून गेलं आणि तिकून येईपर्यंत वरवटा उचलला आणि वरवटा घातला डेरा फोडून टाकला, खापर कुट्या केल्या सगळ्या. आईला साक्षात्कार घडविला आहे. या जगातले लोक म्हणते नाशिवंत देह नासून जाईल आणि पाची बोटाचा धर्म तुझ्या सोबत येईल. अगं ही डेरा आहे शरीर, आई शरीर डेरा आहे. हाय शरीर तोवर खाऊ घाल. देवाला, साधू संताला, गोर गरीबाला, शेजाऱ्या पाजाऱ्याला खाऊ घाल. एवढी एवढी चिमणी कुठं तांदूळ पडले असले तर चिव 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 करून चिमण्या जमा करते आणि खाऊ घालते सगळ्यांनी. एवढं खरकट कुठं पडलं असं कावळा काव काव करून सगळ्यांनी बोलवित आहे आणि खाऊ घालताय. अरे कावळा आणि चिमणी एकटे खात नाहीत, सगळ्यांनी बोलवून घेऊन खाऊ घालतेत. आहे आपण खाल्ल्यास काय पोटात सोनं होतंय का म्हणले महाराज. घाण होते घाण, पण दुसऱ्याला खाऊ घालण्याचा आशीर्वाद लागत असतंय. भारत देशाला परंपरा आहे, त्यागाची परंपरा आहे, खाऊ घालायची परंपरा आहे आम्हाला. म्हणून आमचे लेकरं भोळे बाबडे, भोळे बाबडे कष्ट करणारे लेकरं आहेत.
रोज महाप्रसाद करण्यात लेकरं आमची. आज 10-15 वर्षाचा काळ होऊन गेला. लय गरिबीत जीवन जगलेले लेकरं आहेत रामवाडीची. अति कष्ट केलेले, आज बी कष्ट करायलेले लेकरं आहेत. रोज पंगत करते, खाऊ घालते. खाऊ घालण्याची परंपरा आहे आमची. म्हणून म्हणलं जात आहे, पाची बोटाचा धर्म तुझ्या सोबत येईल. आणि ह्याला अर्थकारण म्हणलंय भगवंताने सांगितलेलं. अहो संपत्तीचं शुद्धीकरण करीत जा. आळंदीच्या वारीला काही पैसे खर्चले पाहिजे आपले. पंढरीच्या वारीला काही संपत्ती आपली खर्चावी लागत असते. पंक्तीला काही आपलं खर्चावं लागत असते. बाबू लेकरानं काही गायीसाठी चारा जावा लागत असतो. काही आपल्या घराला गुरु असले तर गुरुच्या मुखात ओलिसक घालावं लागत असते. आपल्या गावाला कुणी भूदेव ब्राह्मण येते, त्यांना काही घासभर ओलिसक त्यांच्या पदरामध्ये बांधून द्यावं लागत असतंय. अरे संपत्तीचं शुद्धीकरण आहे, आर्थिक शुद्धीकरण म्हणलं याला. भगवंताने 4 गोष्टी सांगितल्यात. अर्थकारण, धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण. ह्या 4 गोष्टी गोकुळलीलेमध्ये भगवंताने सांगितल्यात. काय भगवंताची लीला आहे. आईला राग आला आणि आईनं काय केलं, भगवान परमात्म्याला बांधलं. बांधाव कळाला याला, बांधाव कळाला नंदाचा पोयाला, बांधाव कळाला. बांधाव कळाला याला, बांधाव कळाला नंदाचा पोयाला, बांधाव कळाला. अवचित कावळा घराशी येतो, दही दूध तुकडोनी चोरून खातो. अवचित कावळा घराशी येतो, दही दूध तुकडोनी चोरून खातो. सोडून काया माता, सोडून काया नंदाचा पोयाला, बांधाव कळाला. बांधाव कळाला याला, बांधाव कळाला नंदाचा पोयाला, बांधाव कळाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आचार्य महाराज की जय. राजा राग आला आईला, उकळाला बांधलं. आई घर कामाला निघून गेली. अरे उकळासारख्या खळाचा मी उद्धार केला देवाना. गुरु खळ माणसाचा सुद्धा उद्धार करीत असते. उकळ खाली पाडलं. जुन्या काळात उभे उकळ होते. पाडलं खाली, ओढीत नेलं. अंगणामध्ये 2 वृक्ष होते. कितीतरी मोठाले बनले. आपल्याला काही गोष्टी ऐकल्यास आश्चर्य वाटतं. म्हणलंय 11 कासऱ्या एवढाला एक बुड होतो. बापरे, आपल्याला खोटं वाटतं बोल. 11 कासऱ्या एवढाला कुठं बुड असतंय का? पण तुम्हाला सांगायलो, आता इथून पुढच्या पिढीला जर आपण सांगितलं आमच्या आंब्याला 25,000 आंबा उतरत होता, तर खरं वाटेल का खोटं त्यांना? 200 आंबे उतरायचे आंबे आता झाले तर तुम्हाला म्हणतो 200-250 लय झालं तर 500 आंबा उतरल. ह्याच्यापेक्षा जास्त नाही ना. आपल्या जुन्या आंब्याली 25,000 आंबा उतरला. पुढच्या पिढीला खोटं वाटतं. तसं आज आपल्याला खोटं वाटतं. एवढाले मोठाले वृक्ष होते. उकळ अडकावलं आणि हसत लीला केली. जगाचा मालक आहे. करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे भगवंताची. माय बाबा कडकडाट झाला. वृक्ष मोडून पडले आणि त्याच्यातून 2 दिव्य पुरुष निघाले आणि भगवंताची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना रत्ननाभा नारायणा
स्तुती केली आणि वैकुंठाला निघून गेले. आपण नारळ फोडूया. राजाला सांगितलं, राजा हे कुबेराचे मुलं होते, हे श्रीमंताचे लेकर होते. आणि यांनी काय केलं होतं? तीर्थयात्रेचं निमित्त केलं होतं. काही लेकर काय करते? पंढरपूरला जायचं मनात आणत नाहीत, नांबली तीर्थयात्रा काढते. कशासाठी? वाटेनं जाताना पिशिंग, स्मोकिंग, ड्रिंकिंग, बापू इकडे जायला येतंय. का बरं? पंढरपूरला गेल्यावर गावाकडचं कुणी ना कुणी भेटतंय, मग उघडं पडतंय. गावच्याची नजर चुकवून आणि घरच्याची नजर चुकवून तिकडली तीर्थयात्रा अशी लांबली बरं का. आणि माया इकडं किती तोंड भरून वर्णन करतात. माय महाराज, आता तुम्ही म्हणत असताल की साहेब आमचे करीत नाही तर देवदेव, हो का? लय देवदेव करते. समकणे फक्त काय की त्याच्या मनात तिकडल्या देवाला जाते बाबा, तिकडल्या देवाला जाते ना. म्हणजे हो माय हारणे, तिकडल्या देवाला का जात आहे ते गिरी महाराजाला माहीत आहे. त्यासाठी जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अप्सरासोबत घेऊन गेले होते बेटे, मद्यपान केलं होतं. अलकनंदेसारख्या पवित्र तीर्थामध्ये धुमाकूळ घालत होते. नारद तिथून चालले होते. नारदाने बघितलं, वाईट वाटलं त्यांना. वाईट वाटलं संताला, पण दुर्लक्ष केलं. काय करावं म्हणजे आता श्रीमंताची लेकरं आहेत, मोठ्याचं कुठं काय म्हणा. पण काय केलं? एवढ्यावर गबटलाय, ए शिंडी म्हणायचं, बुडायचं पाण्यामध्ये. मग नारदाली राग आला. आता सुद्धा मधल्या काळात का नाही, मधल्या काळातले पोरं कुणाला बी शिंडी असो, हे आंटी ना म्हणायचे, इकडे बरोबर शिंडीला काय म्हणायचे? आंटी. तर मग नारदाने नारद थांबले. बेटे हो, माज आलाय म्हणले तुम्हाला, तुमचा माज उतरायला उशीर लागत नाही मला. वृक्षयोनी मिळेल तुम्हाला, जड झाली बुद्धी तुमची म्हणले. वृक्षयोनी मिळेल, झाडं होताल तुम्ही दोघ जण. आणि तुम्हाला सांगायलो, बाकीच्या झाडाला ऊन सहन होईल, थंडी सहन होईल, वारं सहन होईल, पाऊस सहन होईल. ठंडी में ठिठुरते रहोगे, बहुत भारी वर्षा में भीगते रहोगे, गर्मी में झुरसते रहोगे, चीखते रहोगे, पुकारते रहोगे, चिल्लाते रहोगे, आक्रंदन करते रहोगे. कोई नहीं आएगा तुमको बचाने के लिए, तुम्हाला वाचवायला जगातून कुणी येणार नाही, लक्षात ठेवा. आणि अंकाळ पडायला सुरू झालं त्यांचं लगेच. बापरे, आता आपण झाड होतो, कळ अंग पडायला सुरू झालं, सगळं दगडासारखं. पाय धरले देवऋषी नारदाचे. नारदाने सांगितलं, आतापासून कृष्ण 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 सारखं म्हणा, कृष्ण अवतारात तुमचा उद्धार होईल. म्हणून आज भगवान परमात्म्याने त्यांचा उद्धार केला. असो अशी लीला भगवान परमात्म्याची चालली आहे. राजा कडकडाट झाला, मोठा कडकडाट झाला. गाव दचकलं सगळं बुक. काय झालं काय झालं काय झालं? लोक सगळे पळत सुटले. बापरे, लिकूर वाचलं रे बाबा म्हणले, लिकूर वाचलं. एवढाले मोठा झाड पडले आणि लिकूर वाचलं. लय खैर झाली, लय खैर झाली. यशोदा माता रडायली मुळू मुळू, नंद बाबा राग राग करायले. राजा तुला सांगायलो ना, कशी लीला केली हा. फुंदत फुंदत जाऊन नंद बाबा पशी उभा राहायला. म्हणला, बाबा तुम्ही बाहेर गेला का? रोज मला बांधिते. रोज बांधित नव्हती याला, आजच बांधलं होतं. पण लय नाटकं केलेत हे ना. आणि आजपासून मी ह्याच्याजवळ झोपणारच नाही. असं का केलं? नंदबाबा म्हणत होते, काय होतं महाग दोन्ही याची. मग धंदे सगळे सरता सरणात. सकाळी लेकराला बघावं वाटलं, नुसतं बघावं वाटलं तर बघायला मिळत नाही. लिकूर काही झोपीचं उठत नाही. आम्हाला ते समाजातलं काम करण्यासाठी लवकर जावं लागतं. गावकरते माणसं होते. पुन्हा संध्याकाळी आलं तर लिकूर झोपलेलंच राहतंय, दुपारी आलं तर झोपलेलंच राहतंय. लेकराला घ्यायला मिळणार मला. नंदबाबाची इच्छा पूर्ण करायची होती. ही जी अवतार आहे ना, हे अवतार असा आहे, कुणाचीच इच्छा पूर्ण ठेवायची नाही. आजी देतो, पोट
पुढे म्हणाल तो भगवंताच्या लाडक्यानं वाघाची इच्छा पूर्ण केली आहे, नागाची इच्छा पूर्ण केली आहे, सगळ्याची इच्छा पूर्ण केली आहे. जपी तपी योगी सगळ्याची इच्छा पूर्ण करणारा अवतार आहे. असं तृप्ती देणारा अवतार म्हणलं ह्याला. आणि म्हणून नंदबाबाची इच्छा पूर्ण करायची होती म्हणून युक्ती केली. बाबा मी तुमच्याजवळ झोपणार आहे म्हणला. हो कुमार बाबा म्हणले माझ्याजवळ झोप. किती बी आनंद झाला नंदबाबा. पण आईला दुःख झालं किती. रात्रभर तरमळत होती, रडत होती, पाना फुटला होता, दूध गळत होतं. मी पाप केलं चंडाळीनं, कशी मला दुर्बुद्धी सुचली, कशासाठी बांधलं असल, माझं लेकरू वाचलं, माझं लेकरू वाचलं. रात्रभर झोप नाही तिला. ह्यानं नंदबापाशी झोपला. कोवर झोपला, एक अर्धी रात्र होईपर्यंत झोपला. म्हणला नंदबाबाची इच्छा आपण पूर्ण केली, पुरी झाला आता म्हणला. का हाय नंदबाबाजवळ म्हणला आज झोपून माझी आई जवळ घेते, मऊ वातरून करते, चापून बघते मध्ये काही खडा गुंडा रुतल का माझ्या लेकराला म्हणून. त्याच्यावर मला झोप येते, पुन्हा जवळ घेऊन मला प्यायला देते, पदर पांघरू घालते, हळूहळू थापटीते. आणि माझी आई अंगाई म्हणते मला म्हणा. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
ऐक राजा, ऐक ना बाबा, मी तुला सांगायलो काय नंद बाबा जवळ झुंपून मला काय सुख आहे म्हणला, म्हणून आज फुडी करतो म्हणला. फुडी करतो. पुढे त्याला नंद बाबा म्हणते नका नका नका, तुम्ही आमच्याजवळ जरा सुद्धा यायचं नाही म्हणलं पाहिजे नंद बाबाने. म्हणून भोंगा काढला आणि रडायला रात्रच्या. का रडायला सांगा बिना. यशोदा मातेचे कान बंद करून टाकले तिकडे. देखवी ऐकावे एक नारायण. अहो बंद करून टाकले कान तिचे. किती हाका मारल्या तर यशोदेला काही ऐकूच गेल्या नाही. काय करावं बाबा, काय करावं, लिखू रडत असत. खूप चंडाळाने मी जवळ घेतलं माझ्या. का रडत असत. अहो सारखा रडायला. पहाट पहाट म्हणला मला भूक लागली आहे म्हणे. बाबा म्हणले म्हणायचं महाराजा भूक लागली आहे म्हणून. असं दुधाचं भांडं आणलं, गिलास आणला, दूध वतून दिलं. बाबा मला गरम करून देते आई म्हणलं. आता कसं करावं गरम. आता काय चूल पेटवायला येते गरीब माणसाला, गरम करायला येतंय. केलं कसं तरी, काय करावं. कसं तरी केलं, गरम केलं, आणलं. बाबा फुकून थंड करून पाजावं लागतं मला. आता एकदा म्हणतंय गरम करा, एकदा म्हणतंय थंड प्यायला द्या. पुन्हा थंड केलं, पुन्हा पाजलं, उजळलं. म्हणले बाबा आजपासून तुला कधी सुद्धा असं आता घेणार नाही. हा नंद बाबाला असा बिना उदाचा गुण आणला. पहिले उद घालत होते कुणाला काही गुण आणला चांगला. यशोदा माता रात्रभर रडायलेली होती. पाना फुटला होता, दूध गळत होतं. माझं सोनं म्हणून उचलून घेतलं, हृदयाला लावलं, पाजायली. काय प्यायला. किती वेळ प्यायलाय, किती वेळ प्यायलाय. अरे दिवस दुपारीला आला, एवढं कुठं पेन असतंय का म्हणून पेता पेता जरा बाजूला केलं. मला पेता पेताच कशी तोडलीस म्हणला. किती वेळ रडायला. देवा कालपासून काय माझ्या मागे लागला असल. काय बी केलं की उलटच व्हायलंय माझं. उगच काल मांडीवरला टाकून दिला, दूध वाचवायला गेले, तिकडं दूध बी जळून गेलं, इकडं डेराई फोडून टाकला. उगच्या उकळाला बांधलं, झाडं मोडून पडले, लेकरू वाचलं. रात्रभर माझ्याजवळ झोपला नाही. आणि आता पेता पेता उगच चंडाळीनं तोडलं. मी किती रडायला, किती रडायला. करून आपल्या मुखामध्ये अजून एकदा 14 भुवन दाखविले. आहे बघ सगळ्या जगाचा मालक आहे मी. सगळ्या जगाला पाजायलीस ग तू. तुला मोठी आई आहेस, तुला माहित नाही. रुचकीचं पान तोडून बघ दूध किती गळतंय. दुधाणीचं पान तोडून बघ दूध किती गळतंय. किती शेळ्या आहेत, किती गायी आहेत, किती म्हशी आहेत या जगात, किती माता मावल्या आहेत. एवढ्या सगळ्याला दूध देणारा जगाचा मालक मी आहे. ओळख मला. भोळ्या आईला काय कळालं नाही. सगळ्या गावात चर्चा. बापरे नंदबाबाचं बाळकृष्ण लईच रडायला, लईच रडायला. रडते माझे बाळकानी समजा गीता रहिना. रडते माझे बाळकानी समजा गीता रहिना. राहिना
लागलेले होते. कुणी मयूर पिच्छ घेऊन आलं होतं, कुणी बासरी घेऊन आलं होतं, कुणी वाटेत लोणी घेऊन आलं होतं, कुणी काही चेंडू घेऊन आलं होतं. अनेक प्रकारानं समजवायचा प्रयत्न करत होते, पण सारखं रडत होतं. तुला सांगू का, राजा ह्यानं लीला म्हणलंय, कृष्ण लीला नाटक केलं होतं यानं रडण्याचं. तुला सांगू का कशासाठी एवढा रडत होता अबो. मी राधेला वचन दिलंय, भक्ताला माझ्या, मी आलोय इथं. अजून कशी राधा आली नसत, राधा कशी अजून आली नसत, मला अजून राधा बघायला मिळालं नाही. म्हणून रडण्याचं सोंग केलं होतं. दिवस मावळायला गेला, गावात एकच चर्चा सुरू. आणि दिवस मावळायच्या टायमाला राधेला विचार केला, पुरी झालं ह्याला रडविना म्हणली. आता राधा म्हणली होती, देवा मला लय रडविला, आम्हाला लय रडविला, कित्येक युगापासून रडत आलो आम्ही लेकरं. आम्हाला काय दुःख झालं, तुझा विरह झाल्या, तुझा वियोग झाल्या, तुला बी कळू दे आम्हाला किती दुःख झालं. काय काय आमच्या अंतकरणामध्ये झालं. जीवना वेगळी मासोळी कैसा तुका घडमळी. तेव्हा काय काय झालं आमच्या जीवनात. रड तू आता, आम्हाला लय रडविला सदा, तू रड. म्हणून आली नव्हती. वेदांती माणसाला या गोष्टी खोट्या वाटत्या. बाबा ज्ञानी महात्मे आहेत, आपण त्यांची टिंगल उडवी नाव, पण त्यांना या गोष्टी पटायच्या नाहीत. अरे ही भक्तीचं सामर्थ्य सांगितलंय, देवाला रडविलंय, देवाला हसविलंय. ज्याच्या तालावर सगळं जग नाचत आहे त्याला आपल्या तालावर नाचविलंय. काय सांग, त्याला आपल्या तालावर नाचविलंय. त्याला असली भक्ती बघायची असेल तर गोकुळात बघावी लागत असते. म्हणून राधा दिवस मावळाला दिम्मे पावलं टाकीत असे आली. आणि कडवर होता आईच्या. बघितलं राधेकडं असं, बघितल्याबरोबर राधा जवळ आल्या तर फुंदत गप बसला आणि झाप मारली, झेप घेतली तिच्या अंगावर. राधेनं कडवर घेतलं आणि यशोदा माता खाली बसली. बाई राधा इतका वेळ कसा आला नाहीस ग, दिवसभर लेकरू रडलं, कुणाकडे गेलं नाही बघ, तुझ्याकडे आलंय. सोंगाड्या आहे, त्यानं सोंग केलंय असलं. आणि तुला सांगायला जा घेऊन घरला म्हणली. राधे 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 गेली श्याम सुंदरा.